माझं नाव सौ प्रतिभा रमाकांत लाडके. मी परभणी इथून आलेली आहे आणि माझी दाद आहे ती माझे मिस्टर श्री रमाकांत धोंडीबा लाडके. हे आमची एक सोसायटी आहे गांधी विद्यालय, नेहरू एज्युकेशन सोसायटी संचलित गांधी विद्यालय. ही शाळा आमची परभणीमध्ये एक नामांकित शाळा आहे आणि त्या शाळेवर आमच्या इथे आलेल्या शिक्षणाधिकारी मॅडम सौ सविता बिर्गे मॅडम यांनी अगदी अनागोंदी कारभार चालू केलेला आहे आणि त्यांच्या या कारभाराविषयी आम्ही आतापर्यंत जवळपास 8 महिन्यापासून प्रत्येक कार्यालयामध्ये दाद मागत आलेलो आहोत. पण आम्हाला फक्त एक आश्वासित केलेलं जात आहे की तुमच्या या सगळ्या गोष्टीची चौकशी होईल आणि कारवाई होईल. त्यांनी त्यांच्या स्तरावर चौकशी करत आहेत पण त्याच्यावर योग्य न्याय देत नाहीत आणि मॅडमवर योग्य कारवाई करत नाहीत. आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून अक्षरशः म्हणजे माझ्या सासऱ्यांचं वय 92 वर्ष आहे आणि त्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे 1967 ला आणि त्या संस्थेचा विनाश होता आम्हाला पाहवत नाही. आणि आज आमचे सासरे या सगळ्या गोष्टींना त्रस्त झालेले आहेत आणि एका वडिलांचं दुःख त्यांचा मुलगा नाही तर कोण समजू शकेल. या अधिकाऱ्यांना मुलाच्या अधिकाराने त्यांनी माझ्या वडिलांना न्याय मिळत नाही आणि माझ्या वडिलांचं शैक्षणिक कार्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. आणि ह्या शाळेला या सविता बिर्गे मॅडमची एक कीड लागलेली आहे आणि त्यांच्या अधीक्षकासारख्याची एक कीड लागलेली आहे आणि ती कीड दूर व्हावी या संदर्भात आम्ही वेळोवेळी या सगळ्या कार्यालयाचा पाठपुरावा केलेला आहे आणि माझ्याकडे सगळ्या कामाचे पुरावे आहेत. पण आम्ही हे पुरावे प्रत्येक कार्यालयामध्ये दाखल करूनही आज 8 ते 9 महिने झालेले आहेत. आम्हाला कुठंच न्याय मिळत नाहीये आणि या न्यायाच्या पोटी आम्ही या कार्यालयामध्ये माझ्या मिस्टरांनी आत्मदहनाची नोटीस दिलेली आहे. आणि माझी आज या मीडियाच्या मार्फत सगळ्यांना विनंती आहे, आपल्या मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की साहेब अशा ह्या शैक्षणिक कार्याला लागलेला ह्या सविता बिर्गे मॅडम सारखा काळिंबा तुम्ही दूर करावा आणि ताबडतोब या मॅडमला निलंबित करावं आणि आमच्या या शैक्षणिक कार्याला न्याय द्यावा. आणि माझी परत एकदा विनंती आहे की आज कुठल्याही क्षणी माझे मिस्टर या कार्यालयामध्ये संचालक साहेबाच्या कार्यालयामध्ये येऊन आत्मदहन करू शकतात. तर माझी एक विनंती आहे, मी त्यांची पत्नी या नात्यानं तुम्हा सर्वांना विनंती करते आज मीडियाच्या मार्फत की या कार्यापासून त्यांना परावृत्त करावं. कारण मनुष्य जन्म आहे आणि त्यांचा जीव हा एवढा कवडीमोल नसून तर त्यांना न्याय देण्यात यावा. धन्यवाद. शिक्षणाधिकारी मॅडम आमच्या संस्थेमध्ये एक गैरकायदेशीर लोकांना हाताशी धरून शिक्षण संस्थेमध्ये वाद आहेत असे एक गॉसिप करून आणि संस्थेला प्रत्येक कारभारामध्ये आमच्या मुख्याध्यापकाला सक्तीवर रजेवर पाठवणं, त्यांच्या जागेवर प्रभारी नेमणं, त्या प्रभारीच्या मार्फत नियुक्त्या करणं, प्रमोशन देणं, त्या स्वतः प्रभारीला उपमुख्याध्यापक पद म्हणून त्यांना नियुक्ती देणं, हे म्हणजे सगळं इतर लोकांना हाताशी धरून केलेलं आहे. आणि जे लिगल बॉडी आहे त्यांना बाजूला करून त्यांच्या विरोधात त्यांना केलेली भरती रद्द केली, पोर्टलवर झालेली शासनानं नेमून दिलेले पद आणि शासनानं पाठवलेल्या व्यक्तीचे पद ज्या संस्थेनं इंटरव्ह्यू घेऊन सगळं पोर्टलवर त्यांची नियुक्त्या टाकल्या ते रद्द केल्या. त्याची दाद मागायला आम्ही सगळीकडे गेलो पण तिथं न्याय मिळाला नाही. शेवटी आम्हाला हायकोर्टामध्ये जावं लागलं. आमचे जे पद भरती केलेले जे उमेदवार होते ते सुद्धा हायकोर्टात गेले आणि त्यांच्या बाजूने निकाल लावून त्यांची पद भरती ही मान्य करावी लागली. शिक्षण शेवटी आम्हाला कोर्टाकडूनच नाही मिळाला. म्हणजे शिक्षण विभाग इतकं डोळे झाक करतं या मॅडमच्या कृतीवर. एक पूर्ण प्रक्रिया शासनाच्या नियमानं झालेली असताना सुद्धा एका शिक्षण अधिकाऱ्याला संस्थेमध्ये वाद आहेत असं एक धरून एवढी शासनानं नियमावली दिलेली असताना ती पदभरती रद्द करता येते का, हा मोठा प्रश्न आमच्या मनात आला. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आजपर्यंत शिक्षण विभागाकडून मिळालेलंच नाही किंवा समाधानकारक कुठलीही बाब मिळाली नाही. आज सुद्धा ते पोरं त्यांच्या पगारीपासून वंचित आहेत. 9 महिने झाले त्यांच्यावर उपासमार चालू आहे पण आजपर्यंत त्यांचा पगार झालेला नाही. तर याच्यावर न्याय प्रक्रियेने निर्णय घ्यावा, शिक्षण विभागाने बी घ्यावा आणि सामाजिक दृष्ट्या या अशा बेकायदेशीर वागणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांना आळा घालावा आणि त्यांची परभणी जिल्ह्यातून हकालपट्टी करावी एवढंच मी प्रेसच्या माध्यमातून सांगतो. आणि लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा ज्यामुळे आम्ही जे आमच्या सहकार्याने आत्मदहनाचा निर्णय घेतला त्याला प्रवृत्त करावा आत्मदहनापासून आणि आमच्या सहकार्याचा जीव वाचवण्यासाठी शासनाने पूर्णपूर प्रयत्न करावा. आम्ही एवढीच त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती करतो.